नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। एका पिशवीत काही मणी आहेत, ते 12 मुलांना प्रत्येकी समान वाटल्यास 8 मणी उरतात, तर त्या पिशवीत कमीत कमी किती मणी असतील? कमीत कमी म्हणजेच लसावी। आता पर्यायापैकी सर्व पर्यायांना 12 ने भाग द्या। ठीक आहे, 12 मुलांना वाटायचे, मग 12 ने भाग देऊन उरले किती पाहिजेत? 8 उरले पाहिजे। मग 30 ला जर 12 ने भाग दिला तर किती उरतात? 12 दूने 24, 6 उरतात, म्हणजे हा पर्याय येणार नाही। याला इथे 4 उरतात, इथे 12 सकम 72, 72 अधिक 8 80। ठीक आहे, 12 सकम 72, 72 अधिक 8 म्हणजे इथे 8 उरतात। पर्याय क्रमांक सी बरोबर आहे। ठीक आहे, आणि इथे तर काही उरत नाही, कारण 12 7 84 शून्य उरतात, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असेल। 20 मजूर दररोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात, तेवढ्याच वस्तू म्हणजेच किती? 35 तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती जास्त वेळ काम करावे लागेल? आता 20 मजूर आहेत, या 20 मजुरांना 6 तास लागतात, तर 15 मजूर यांना एकूण किती काळ लागेल? आता हे प्रमाण व्यस्त प्रमाण आहे। व्यस्त प्रमाण कसं? तर सुरुवातीला मजूर किती होती? मजुरांची संख्या 20 होती। ठीक आहे, आणि नंतर मजुरांची संख्या कमी झाली। मग मजुरांची संख्या 20 असताना जर 6 तास लागत असतील, तर मग अशा वेळेला जेव्हा मजुरांची संख्या कमी होईल तेव्हा आपल्याला वेळ साहजिकच जास्त लागेल, म्हणजे हे प्रमाण व्यस्त आहे। तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल की 20 मजूर यांना 6 तास, तर 15 मजुरांना किती हे आपल्याला काढायचे। मग एक्स काढायचा असेल तर हे गुणाकारामधले 15 हे जातील भागाकारामध्ये, 20 गुणिले 6 छेद 15। मग 5 ने 20 ला आणि 15 ला भाग जातो, इथे 5 त्रिक 15, इथे 5 चोक 20, 3 ने 6 ला भाग जातो, 3 दोन्ही 6, आणि 4 गुणिले 2 किती आहे? 8। बघा इथे आहेत 6 तास, 20 मजुरांना 6 तास, तर 15 मजुरांना किती तास? 8 तास। मग हे किती जास्त आहेत, कितीने जास्त आहेत? सुरुवातीला 6 होते, नंतर 8 झाले, म्हणजे 2 तास अधिक आहेत। तर किती जास्त वेळ काम करावं लागेल? तर 2 तास जास्त काम करावे लागेल 15 मजुरांना। बघूया तिसरं गणित। पर्यायातील असत्य जोडी निवडा। आता पहिला आहे 10 लिटर बरोबर 1 डेका लिटर, तर आपण या ठिकाणी ठेवूया 10 लिटर, इथे आहे 10 लिटर, हे बरोबर आहे। बघा 1 डेकाच्या खाली 1 आहे, मग 1 डेका लिटर म्हणजेच 10 लिटर, बरोबर आहे। कारण उजवीकडे जाताना आपण काय करतो? 1 शून्य देतो, 1 शून्य दिला हा इथे, तर मग 1 डेका मीटर म्हणजेच 10 लिटर। पहिला पर्याय या ठिकाणी सत्य आहे, हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही। त्यानंतर 1 हेक्टोग्राम म्हणजे 10 डेकाग्राम, तर बघा हे आहे। आता या ठिकाणी हेक्टोच्या खाली आपण 1 ठेवूया, आणि डेका उजवीकडे आहे, मग उजवीकडे जाताना 1 शून्य द्या, तर हे होईल 10, म्हणजे 1 हेक्टोग्राम बरोबर 10 डेकाग्राम हा पण पर्याय बरोबर आहे। चौथा पर्याय आहे 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्राम, हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे असत्य कोणतं आहे हे? तर 1000 मिलीलिटर बरोबर 0.1 लिटर नाही, तर 1 लिटर येते, म्हणजे या पर्यायाचं उत्तर असत्य कोणतं आहे? सी। बघूया पुढील प्रश्न। 720 मीटर लांबीचा दोर समान अंतरावर 7 ठिकाणी कापला, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर? आपल्याला उत्तर काढायचं आहे डेसिमीटर मध्ये, आणि दिलेली लांबी आहे मीटर मध्ये। आता बघा एखादा दोर आहे, हा जर एका ठिकाणी कापला तर याचे एकूण तुकडे किती होतात? 2 तुकडे होतात, 1 2। किंवा एखादा दोर 2 ठिकाणी कापला तर एकूण तुकड्यांची संख्या किती होत आहे? 1 2 आणि 3। म्हणजे जेवढे काप दिले त्याच्यापेक्षा शिल्लक तुकडे होतात। म्हणजे आता 7 ठिकाणी कापला तर तुकडे 8 होतील, 1 2 3 4 5 6 आणि 7 ठिकाणी कापला। आता तुकडे किती झाले? हा बघा, हा 1 आहे, हे 2 3 4 5 6 7 आणि 8, 7 ठिकाणी कापला म्हणजे 8 तुकडे झाले। मग आपल्याला काय करायचंय? प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग एकूण किती आहे? 720 मीटर आहे, आणि तुकडे किती झाले? 8, तर 8 ने 72 ला भाग जातो, 8 9 72 90। आता या ठिकाणी हे 90 काय आहे? 90 आहे मीटर, आणि या तक्त्यानुसार मीटरचा आपल्याला करायचं आहे डेसिमीटर मध्ये। बघा
आता 90 मीटर, हे इथं मीटर आहे, मीटरच्या खाली 90 दिले आणि डेसिमीटर म्हणजे एक घर पुढे सरकायचं, तर एक शून्य येईल, म्हणजे काय येईल 900 डेसिमीटर. या ठिकाणी येईल 90 मीटर म्हणजेच किती डेसिमीटर, 900 डेसिमीटर. बघूया पाचवं गणित.